नमस्कार, मी जे.डी. भगत, शिल्पनिदेशक जोडारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, विभाग नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून ई-लर्निंगद्वारे आपण प्रशिक्षण घेत असून आज आपण बेंच व्हाईस या विषयावर माहिती घेणार आहोत. वर्कशॉपमध्ये वेगवेगळी कामे करत असताना कारागिराला वारंवार जॉबची बांधणी करावी लागते किंवा जॉबला घट्ट पकड निर्माण करून त्यावर आवश्यकतेनुसार योग्य ती कामे करावी लागतात. म्हणून वर्कशॉपमध्ये व्हाईसला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. व्हाईसलाच मराठीमध्ये शेगडा असे सुद्धा म्हणतात. वर्कशॉपमध्ये काम करताना जॉबला पकड मिळते म्हणून व्हाईस हे एक होल्डिंग डिव्हाइस आहे. तसेच व्हाईस हा नट आणि बोल्ट या तत्वावर कार्य करतो. यालाच स्क्रू थ्रेड तत्व असे सुद्धा म्हणतात. वर्कशॉपमध्ये कामास अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाईसचा उपयोग केला जातो. जसे की बेंच व्हाईस, मशीन व्हाईस, पाईप व्हाईस, लेग व्हाईस, कार्पेंटर व्हाईस, हँड व्हाईस, पिन व्हाईस, टूलमेकर व्हाईस इत्यादी प्रकारच्या व्हाईसचा आपणास काम करत असताना उपयोगात आणता येतात. की आज आपण बेंच व्हाईस या विषयावर माहिती घेऊ. बेंच व्हाईस हे कास्ट आयर्न या धातूपासून तयार केलेले असून त्यावर मशीनिंग केलेली असते. बेंच व्हाईसचे पुढील प्रमाणे पार्ट आहेत. यामध्ये पहिला पार्ट हा बेस होय. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे या भागाची रचना असून हा भाग वर्किंग टेबलवर नट बोल्टच्या साहाय्याने फिट केलेला असतो. यालाच बॉडीचा भाग असे सुद्धा म्हणतात. यानंतर हा बेसच्या वरचा जो भाग दिसतो याला फिक्स जॉ असे म्हणतात. यामध्ये बेस व फिक्स जॉ हे अखंड भाग असतो. यानंतर या फिक्स जॉच्या समोरील बाजूने जो भाग फिट केलेला दिसतो याला मुव्हेबल जॉ असे म्हणतात. ही मुव्हेबल जॉ सुद्धा कास्ट आयर्न या धातूपासून तयार केलेली असून फिक्स जॉ व मुव्हेबल जॉ यांच्यामध्येच जॉब पकडला जातो. यानंतर हा जो भाग दिसतो याला जॉ प्लेट असे म्हणतात. जॉ प्लेट ही फिक्स जॉ व मुव्हेबल जॉ यांच्यावर असलेल्या खाचामध्ये ही एक पट्टी बसवलेली असते. या पट्टीवर खाचे पाडलेले असतात व ती स्क्रूच्या साहाय्याने दोनही जॉवर फिट केलेली असते. ज्यावेळी आपण बेंच व्हाईसमध्ये एखादा जॉब बांधतो त्यावेळेस तो जॉब या जॉ प्लेटमध्येच बांधला जातो. जॉ प्लेट टूल स्टील या धातूपासून तयार केलेली असून त्यावर पाडलेल्या खाच्यामुळे जॉबला मजबूत अशी पकड निर्माण होते. त्यामुळे काम करत असताना यामध्ये बांधलेला जॉब हलत नाही किंवा स्लिप होत नाही. नंतर या ठिकाणी हा जो भाग दिसतो यास स्पिंडल असे म्हणतात. हा स्पिंडलचा भाग मुव्हेबल जॉला आतून बसवलेला असून एका स्प्रिंग व पिनच्या साहाय्याने हा स्पिंडल या ठिकाणी बांधलेला असतो. तर या स्पिंडलवर स्क्वेअर थ्रेड पाडलेले असतात. तसेच या स्पिंडलच्या पुढील भागावर एक ड्रिल होल पाडलेले असून त्यामध्ये हा जो भाग दिसतो त्यास हँडल असे म्हणतात. या हँडेलमुळेच आपण स्पिंडल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवून व्हाईसची आपण हालचाल करू शकतो. यानंतर व्हाईसच्या बॉडीच्या आतमधील भागामध्ये हा जो भाग दिसतो त्यास बॉक्सनट असे म्हणतात. बॉक्सनट हा गनमेटल या धातूपासून तयार केलेला असून त्यावर सुद्धा स्क्वेअर थ्रेड पाडलेले असतात व हा स्पिंडल या बॉक्सनटमध्ये बसवलेला असल्यानेच बेंच व्हाईस या नट आणि बोल्ट या तत्वावर कार्य करतो.
बेंच व्हाईसची साईज ही त्याच्या जॉ प्लेटच्या लांबीवरून निर्धारित करण्यात येते. अशा रीतीने आज आपण बेंच व्हाईसचे पार्ट यावर माहिती घेतली. धन्यवाद.